लातूरात भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपच्या सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालेला आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडलाय। पक्ष प्रवेशानंतर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। आदरणीय साहेब, आपण मला फक्त आशीर्वाद द्या, मला फक्त लढ म्हणा। महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने येणारी 2024 ची महाराष्ट्राची विधानसभा साहेब 100% आपल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वात, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपला झाल्याशिवाय राहणार नाही, याच्यासाठी काम करेल। आज सुधाकर भालेराव यांच्यावर आमची बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं। त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल ही आत्ता नाही 2-2.5 वर्षापासून लक्षात आलेली, आणि म्हणून कोणीतरी स्थिर आणि विचाराचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो। आणि साहजिकच सुधाकर भालेराव 10 वर्ष विधानसभेत काम करणारे आहेत। सुधाकर भालेरावांच्या सारखा एक मोठा नेता आपल्या पक्षात येतोय, ज्याच्यामुळे आपल्या पक्षाची प्रचंड ताकद या भागातली वाढणार आहे। तर या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। सर, काय सांगाल? पाठीमागच्या काही काळापासून तुम्ही भाजपावर जिल्ह्यामध्ये नाराज होतात। जिल्ह्यामधील अंतर्गत कुठेतरी कुरघोडी तुमच्यावर भाजपामधूनच होत होती। 2019 साली सुद्धा तुमचं रनिंग आमदार असताना तिकीट पक्षाकडून कापण्यात आलं होतं। एकूणच कशा पद्धतीचं पाठीमागच्या 5 वर्षा काळात पक्षामध्ये त्रास झाला, याबद्दल काय सांगाल? कुठल्या नेत्यांकडून त्रास झाला? खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणाने सेवा केली, परंतु लातूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आता भारतीय जनता पार्टीपासून खऱ्या अर्थानं दुरावलेली आहे। कारण निष्ठावान कार्यकर्त्याला विश्वासात न घेता एक वेगळ्या पद्धतीची प्रवृत्ती, ज्याला आता मी शब्द वापरला तर ते मला योग्य वाटत नाही, परंतु एक प्रकारचे आपण बाजारामध्ये व्यापार केला जातो अशा पद्धतीचं व्यापारी दृष्टिकोनातून जर त्या ठिकाणी राजकारण होऊ घातलं असेल आणि नेतृत्व त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर निश्चितच या निवडणुकीमध्ये कळालेलं आहे कशा पद्धतीने नेतृत्वावर कशा पद्धतीने लोकांनी अविश्वास दाखवलेला आहे। कुठल्या नेत्याकडून भाजपामध्ये तुमचं खच्चीकरण झालं, त्यामुळे रनिंग आमदार असताना सुद्धा 2019 मध्ये तुम्हाला तिकीट कापावं लागलं, पक्षाने तिकीट कापलं, त्यानंतर कशा पद्धतीने एकूणच आपण पाहायला गेलं कुठल्या नेत्यांकडून त्रास झाला? भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जे कोणी नेतृत्व म्हणून काम करते त्या नेतृत्वाची जाणीवपूर्वक माहिती त्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना नेतृत्वांना निश्चित रूपाने असते। त्या नेतृत्वानं खूप पद्धतीनं एक षडयंत्र करून सुधाकर भालेराव कसा चुकीचा आहे एवढं सांगण्यामध्ये मात्र ते अग्रेसर आहेत। माझ्या मोठ्या नेतृत्वाने सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं तुमचा त्या ठिकाणी रिपोर्ट येतो, परंतु त्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून जे काम करू पाहते, आज जिल्हा अस्तव्यस्त झालेला आहे। भारतीय जनता पार्टी मुक्त झालेला आहे म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। भारतीय जनता पार्टीनं बाहेरच्या आयात नेतृत्वाला त्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा पद्धतीची भूमिका करून त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेस मुक्त म्हणण्यापेक्षा भाजप मुक्त झाली का काय आणि काँग्रेस युक्त कार्यकर्ते झालेत, राष्ट्रवादी युक्त कार्यकर्ते झालेत, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी निर्माण झाली। कॅमेरामन हमीद सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।